कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मांडकी पालवड येथे 2026 मध्ये ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन दिमाखात आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती कृषी भूषण तानाजीराव चोरगी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. या संमेलनात केवळ साहित्याचीच नाही तर कृषी आणि सहकार या क्षेत्रातील सर्वांगीण प्रगतीची व्यापक चर्चा होणार आहे. याबाबत अधिक माहिती घेतली आहे माझे कोकणचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी. पूर्ण कोकणामध्ये सहकार, साहित्य आणि कृषी या विषयातलं एखादं संमेलन व्हावं अशी अनेकांची इच्छा होती. मात्र हे संमेलन घेण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आणि आज या संमेलनाची पत्रिका आपल्या हातात आलेली आहे. ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन 2026 हे मांडकी पालवण या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपण सावर्डेमध्ये मांडकीमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्याबरोबर तानाजीराव चोरगे आहेत. सर, स्वागत आहे तुमचं माझे कोकणामध्ये. काय नेमकी संकल्पना होती ही आणि का वाटलं की हा कार्यक्रम आपल्याकडे घ्यायला पाहिजे? महाराष्ट्रात यापूर्वी ग्रामीण साहित्य संमेलन खूप झाली, परंतु कोकणात आणि त्यातल्या त्यात रत्नागिरीमध्ये कधीही ग्रामीण साहित्य संमेलन झालं नाही. म्हणून मध्यंतरीच्या काळात 1-2 वेळा माझ्याकडं आपल्या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदयजी सामंत आले. मला म्हणाले, सर ग्रामीण साहित्य संमेलन तुम्ही घ्या. पण त्यांची सूचना जरी त्यांनी केली असली तरी ग्रामीण साहित्य किंवा कुठलंही साहित्य संमेलन घ्यायचं असेल तर फार मोठा त्याचा आवाका असतो, खर्च असतो, नियोजन खूप मोठं असतं आणि त्यामुळं थोडं मी एक पहिल्या वेळी टाळलं. पण परत त्यांनी दुसऱ्या वेळी सांगितल्यानंतर मी आपले या साहित्यामधले किंवा म्हणा किंवा अनेक कार्यक्रम ज्याने आयोजित केले ते प्रकाशराव देशपांडे यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं वा असं असं त्यांचा निरोप आहे, काय करूया, तर घेऊया म्हटले. कारण प्रकाशरावांचा उत्साह म्हणजे आता तरुणाला लाजवेल असा आहे. त्यामुळे ते म्हटले घेऊया सर, आपण बसूया. मग आम्ही अजय चव्हाण असतील, अरुण इंगवले असतील, आमचे बँकेचे काही लोक होते, आम्ही एकत्र बैठक घेतली आणि आम्ही ठरवलं की काही घ्यायचं आपण. आणि त्याप्रमाणे मी उदय सामंतला आम्ही सगळे भेटलो आणि सांगितलं आमची इच्छा आहे, घेतो आम्ही. आणि त्या कार्यक्रमात जरी ग्रामीण असलं तरी कृषी आणि सहकार हे 2 विषय सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करा, म्हणजे समाविष्ट करा. थोडी व्याप्ती वाढेल. कारण का व्याप्ती वाढेल म्हणण्यापेक्षा शेती आणि सहकार हे ग्रामीण विभागाचेच 2 अंग आहेत. बरोबर, हे वेगळे होऊ शकत नाही. त्यामुळं आत्ता कसं आहे, पूर्वी साहित्यामध्ये फक्त कथा, कादंबऱ्या, कविता वगैरे असे होते. आता कृषीमध्ये सुद्धा साहित्य भरपूर निर्माण झाले आणि सहकारामध्ये लिहिणारे भरपूर लेखक आहेत. म्हणून ग्रामीण साहित्यिक, कृषी साहित्यिक आणि सहकारामध्ये लिहिणारे साहित्यिक हे जर एकत्र आले तर हा त्रिवेणी संगम अत्यंत सुरेख होईल आणि एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होईल आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना, सहकार कार्यकर्त्यांना आणि साहित्यिकांनाही मिळेल अशी आमची भावना होती. म्हणून हे आम्ही ऑर्गनाईज करायचं ठरवलं. आता नेमकं अनेक साहित्य संमेलनं जी झाली ती मोठ्या मोठ्या शहरांमध्ये झाली. आता हे मांडकीसारखं गाव तुम्ही निवडलं, त्याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण सहज आहे की मी स्वतः साहित्यिक आहे. आता जवळजवळ माझ्या विषय कादंबऱ्या झाल्या, कथासंग्रह झाले, नाटकं झाली. त्यानंतर मी शेतीची जवळजवळ 20-25 पुस्तकं लिहिली. सहकारावर 2-4 पुस्तकं लिहिली. म्हणजे ग्रामीण, कृषी आणि सहकार हे तिन्ही अंग असलेलं मी स्वतः आहे. इथं कृषी महाविद्यालय आहे, 2 महाविद्यालय आहेत. एक महिला कृषी महाविद्यालय महाराष्ट्रातलं पहिलं आपल्याकडे आहे. आपली शेती आहे आणि आपण सहकारात काम करतो. बरोबर. शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन ग्रामीण भागामध्ये आपण जर केलं नाही तर मग ग्रामीण साहित्य कसं म्हणायचं? बरोबर. ग्रामीण कृषी सहकार साहित्य पुण्याला घेऊन त्याचा काय उपयोग आहे? चालणार नाही.
त्यामुळं आम्ही संकल्पना आमची अशी आली की बाबा हे ग्रामीण भागातच घ्यायचं आणि म्हणून मग पटांगण कुठं आहे, कोण घेऊ शकेल, मग आम्ही सांगितलं की आपल्या संस्थेमार्फत आपण आयोजित करूया. बर. त्यामुळं आपल्याकडे भव्य मैदान आहे, त्यामुळं आपण हे घेण्याचं धाडस केलेलं आहे. सर, आता ह्या पूर्ण कार्यक्रम म्हणजे 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. 3 दिवसांमध्ये कोण कोण मोठमोठ्या व्यक्ती येणार आहेत, कोणाकोणाचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे? यामध्ये पहिलं आपण सगळ्यात पहिलं विचार केला ते माननीय खासदार शरदरावजी पवार साहेब. आम्ही आणि अजय चव्हाण सुद्धा दोघंजण जाऊन भेटलो. ते म्हणाले मी कुठल्याही परिस्थितीत येऊ. त्यावेळी आमची तारीख होती 10 आणि 11 जानेवारी. बर. त्यांना भेटून आल्यानंतर आम्ही दुसऱ्या वेळी अजित पवारांना भेटलो. ते म्हणाले की दानाजीराव 10-11ला आम्ही कोणीच येणार नाही, कारण त्यावेळी नगरपालिकांची निवडणुका लागल्या. आणि ते म्हणाले की 31 जानेवारीपर्यंत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांचं इलेक्शन असल्यामुळं कोण येणार नाही, त्यामुळे तुम्ही जरा पुढं ढकला म्हणून त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही 14 आणि 15 फेब्रुवारी ही तारीख धरली. पण दुर्दैवानं अजितदादांचं दुर्दैव अंत झाला. त्यानंतर आम्ही त्या दिवशी 14 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे आणि उदयजी सामंत हे 2 पहिल्या दिवशी निमंत्रित केले प्रमुख पाहुणे म्हणून. आणि एक थोर साहित्यिक तुकाराम महाराजांचे वंशज माननीय डॉक्टर सदानंदजी मोरे हे प्रमुख वक्ते म्हणून त्या दिवशी आम्ही त्यांना पाचारण केलेलं आहे. त्या दिवशी योगेश कदम सुद्धा आहेत, सर्व राणे साहेब येतो म्हणलेले आहेत, सुनील तटकरे साहेब येतो म्हणलेले आहेत, सर्व आमदार आहेत. आणि समारोपाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निमंत्रण दिले. आणि त्या दिवशीच प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी येणार आहेत. मसापाचे ते कार्याध्यक्ष पण आहेत, ते येणार आहेत. तर अशा दृष्टीने ही माणसं समारोप आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. सर, दुसरा एक प्रश्न, आता एवढा मोठा कार्यक्रम आहे, त्याचं नियोजन सुरू झालेलं आहे. कोकणातल्या आणि आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना ह्याचा कसा फायदा होणार आहे? मगाशी सांगायचं राहिलं की स्वागताध्यक्ष आहे. याच्यापूर्वी कसं आहे की स्वागताध्यक्ष हा वेगळा असायचा, म्हणजे कुठला की पुढाऱ्यांच्या मध्ये असं करायचे. पण यावेळी उदयजी सामंत म्हणाले की एक अशी व्यक्ती घ्या की जी सगळ्यांना मार्गदर्शक ठरेल. म्हणून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षासाठी आम्ही डॉक्टर संजय भावे, कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ दापोली, हे आता स्वागताध्यक्ष आहेत यांचे. कारण कृषीमध्ये ते PhD आहेत आणि कुलगुरू आहेत विद्यापीठाची म्हटल्यानंतर. आणि मग या सगळ्याचा आतापर्यंत ग्रामीण साहित्यामधून जे काय साहित्य निर्माण झालं ते अनेक लोकांनी वाचलेलं आहे. कृषीमधून सुद्धा साहित्य निर्माण झालं, ते काय अनेक लोकांच्या वाट्याला येत नाही किंवा सहकारामधलं साहित्य. आता ह्या साहित्य संमेलनामधून 3 विषयाचं साहित्य संमेलन भरल्यामुळं 3 विषयाचं मार्गदर्शन हे आमच्या सहकार कार्यकर्त्यांना मिळणार आहे, शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण कादंबरी, ग्रामीण कथाकार, ग्रामीण कविता करणारे ह्या सगळ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळं त्याचा फायदा हा सर्व थरामध्ये सगळ्यांनाच मिळणार आहे. म्हणून एक साहित्य संमेलन आपण आयोजित केले. माझं कोकणच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की काही वर्षांपूर्वी चिपळूणमध्ये जे साहित्य संमेलन झालं त्यावेळेला देखील फार मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती. महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताला एक चांगलं उदाहरण म्हणून चिपळूणचं साहित्य संमेलनाचा एक आदर्श चिपळूणकरांनी घडवून दाखवलेला होता. त्यावेळेला नानासाहेब जोशी असतील, तानाजीराव चोरगे असतील, प्रकाश देशपांडे असतील, ह्या सर्वांनी ते संमेलन यशस्वी केलेलं होतं. या संमेलनाची तारीख आहे 13, 14 आणि 15 फेब्रुवारी. आपण देखील ह्या संमेलनाला आवर्जून यायचं आहे. सर, माझे कोकणच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? प्रेक्षकांना माझं एवढंच आव्हान आहे की अशी संधी कधी मिळत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिक येणार आहेत, कृषीतज्ञ येणार आहेत आणि सहकारामधले सुद्धा तज्ज्ञ येणार आहेत. महाराष्ट्र राज्य बँकेचे विद्याधर अनासकर हे गेले 12 वर्ष चेअरमन आहेत महाराष्ट्र राज्य बँकेचे आणि तज्ज्ञ आहेत, बँकामधले तज्ज्ञ आहेत. त्यांची मुलाखत आहे आणि ती मुलाखत यमाजी मालकर म्हणून सकाळचे संपादक पूर्वीचे होते ते घेणार आहेत. बर. त्याचप्रमाणे आता आत्महत्या थांबवूया हा एक विषय आपण ज्वलंत विषय घेतलेला आहे. त्या विषयामध्ये सुद्धा पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिरवे बाजार दुष्काळामध्ये सुद्धा आता 12 महिने पुरून उरेल एवढं पाणी त्यांनी आपल्या गावामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि प्रत्येक घर, प्रत्येक म्हणजे गावच ते प्रत्येक घरच कोट्याधीश आहे. अशा माणसाला आपण त्या सत्राचा अध्यक्ष केलेला आहे. डॉक्टर शरद गडाख म्हणून आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. पाशा पटेल आहेत, जालंधर पाटील आहेत, असे जयू भाटकर आहेत आपले. अशा अनेक नामवंत लोक त्यामध्ये भाग घेणार आहेत. नंतर ग्रामीण साहित्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रतीचं लेखन करणारे आणि ज्यांना अनेक पुरस्कार मिळालेत अशी मंडळी त्यामध्ये आहेत. राजन गवस त्यामध्ये आहेत. नंतर कृष्णात खोत म्हणून आहेत आणि चांगले कथाकार जे आहेत, ग्रामीण कथाकार अप्पासाहेब खोत म्हणून ते पण आहेत. अशा प्रत्येक क्षेत्रातले सागर देशपांडे आहेत. ह्या सगळ्या क्षेत्रातले लोक ज्यावेळी आपल्या समोर येतील ते आपले मार्गदर्शन करतील. ते निश्चितपणे कोकणातील सगळ्या आणि रत्नागिरीतील जिल्ह्यातील लोकांना फलदायी ठरेल हे मात्र निश्चित. माझं कोकणच्या माध्यमातून आपण देखील एक आवाहन करूया की ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन येत्या 13, 14 आणि 15 फेब्रुवारीला मांडकी या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला ग्रामीण कृषी आणि सहकार या क्षेत्रातील मराठी साहित्यावर तुमचं प्रेम असेल, तुम्हाला वेगवेगळ्या श्रोत्यांना ऐकायचं असेल, वेगवेगळ्या कवींना ऐकायचं असेल, सहकार क्षेत्रांमधल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं भाषण ऐकायचं असेल, त्यांचं विवेचन ऐकायचं असेल तर हा कार्यक्रम पाहण्याची संधी सोडू नका. या आव्हानासह इथे थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.